सुप्रभात, गुड मॉर्निंग. आज आहे 18 फेब्रुवारी 2025. 9:07 झालेले आहेत, 8 मिनटं झालेले आहेत आणि मार्केट ओपन झालेलं आहे आणि मार्केट फ्लॅट आहे. 4 पॉईंट निफ्टीवरती आहे फक्त आणि बँक निफ्टी 47 पॉईंट खाली ओपन झालेला आहे. तर आपण जर का बघायचं झालं तर हे आपले कालचे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत. 49,211 म्हणजे या इथं बँक निफ्टी ओपन झालेलं आहे. आणि फ्लॅट असल्यामुळं एक्झॅक्टली आता नेमकं काय करायचं हे कळत नाही आहे. तरीसुद्धा आपण कालच्या क्लोजिंग प्राईसचा जर का त्यांनी रेजिस्टन्स घेतला तर इथं आपण त्याला शॉर्ट करू शकतो आणि हे खाली येऊ शकतो. इथं असा एक चार्ट पॅटर्न बनतो, कारण का ही जी लोक आहेत ह्या लोकांना आज बँक निफ्टी बाहेर काढण्याची शक्यता आहे. असा एक ट्रेड असेल किंवा खालीच जर का ओपन झाला तर असं करत इथं कुठेतरी आपण शॉर्ट करू शकतो आणि इथून तो बाहेर काढून परत वरती जाऊ शकतो, असं ते मला दिसतंय. बघूया काय होतं ते. मी पॉज करतो. निफ्टी जर का आपण बघितलं तर निफ्टी एका तासाच्या चार्टवरती लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो असं करत चाललेलं आहे. त्यामुळं आत्ताची जी कंडिशन आहे ही मी जर का 30 मिनटाच्या चार्टवरती गेलो तर मला हे इथं रेजिस्टन्स खाताना दिसतं निफ्टी आणि 900 रेजिस्टन्स कुठं खातो आहे तर हा जो 977चा जो आहे 22,977 आणि आज ओपन झाला आहे 22,963. 22,977 हा 50 फिबोनाची जी 50ची लेवल आहे तो आहे. त्यामुळं इथून तो वरती जाण्याची शक्यता कमी वाटते मला. ओपनिंगलाच तो खाली पडेल आणि नवीन लो टाकण्याची शक्यता जास्त आहे, कारण का त्याचा जर का पॅटर्न बघितला लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय असं करतच चाललेला आहे तो. त्यामुळं आजही आपण शॉर्टच्या पोझिशन शोधणार आहोत. बघूया काय म्हणतं मार्केट. चला, बँक निफ्टी आता ओपन होत आहे. 50 मुव्हिंग ॲव्हरेज इथं दिसतं, त्याच्याबरोबर 4 पॉईंट खाली बँक निफ्टी ओपन होत आहे. हे 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि हे 200 मुव्हिंग ॲव्हरेज आहे. बघूया आता काय होतं आहे. वाव, 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती बँक निफ्टी ओपन झालेला आहे. त्यानं इथं टॉप टाकलेला आहे. हा जो आहे 330चा टॉप टाकलेला आहे. 330चा टॉप टाकून 50 मुव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट घेतलेला आहे आणि आता तो वरती चाललेला आहे. निफ्टी काय म्हणतं बघूया. निफ्टी बरोबर आपल्या ह्याच्याप्रमाणे 966 73ला ओपन 50% फिबोनाची लेवलला रेजिस्टन्स खाऊन खाली आलेला आहे आणि मुव्हिंग ॲव्हरेज त्याचे अपडेट होत आहेत. बरोबर 50 मुव्हिंग ॲव्हरेजला तो सपोर्ट घेताना तिथं दिसतोय. बँक निफ्टी काय म्हणतं बघूया. ओके, आता ह्याच्यामध्ये कोण आलेलं आहे, अडचणीमध्ये कोण आलेलं आहे? कोणीच अजून दिसत नाही अडचणीमध्ये आलेलं, कारण बायर्स इथं जे बसलेले आहेत, सेलर्स आणि बायर्स दोघंही त्यांचे प्रयत्न चालू आहेत खेचायचे. खालून सपोर्ट आलेला आहे 50 मुव्हिंग ॲव्हरेजचा. तिथं आपल्याला दिसतंय की बायरनी ताकद लावलेली आहे. आताची जी कांडी आहे ही सेलरची कांडी आहे, सेलिंग चालू आहे. 3 मिनिटावरती काय चाललं आहे बघा. ओके, तीन मिनिटावरती व्यवस्थित 20 मुव्हिंग ॲव्हरेजचा इथं सपोर्ट आहे. तर मला असं वाटतं की 20 मुव्हिंग ॲव्हरेज जोपर्यंत हा तोडत नाही तोपर्यंत आपण वाट बघावी. शॉर्टची पोझिशन घेण्यात काही पॉईंट वाटत नाही आहे अजून तरी.
20 मुव्हिंग ॲव्हरेजचं काय होतं बघूया. ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर मग आपण ठरवायचं. 20 मुव्हिंगच्या खाली क्लोज झाली की आपण ठरवू काय करायचं ते. मी पॉज करतो. 3 मिनटावरती 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज झालेला आहे. 1 मिनटावरती जर का आपण बघितलं तर हे बायर्स यांचा स्टॉप लॉस हे तर 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली असणार आहे. इथं शॉर्ट केलं तरी इथं 200 मुव्हिंग ॲव्हरेज आहेच आहे. त्यामुळे 150 साधारण 120 पॉईंट आपल्याला इथं मिळतं मार्जिन शॉर्टला. त्यामुळे अजून तरी मला शॉर्टचा भरोसा वाटत नाही आहे. पाच मिनटावरती जर का आपण बघितलं तर हे 200 मुव्हिंग ॲव्हरेज आहे. 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या बरोबर खाली 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे. त्याच्या खाली 50 आहे. त्यामुळं असं वाटतं की आता हे 50 200ला क्रॉस करून वरती जाईल. 20 200ला क्रॉस करून वरती जाईल. त्यामुळे अजून तरी आपण वाट बघूया थोडीशी. मी पॉज करतो. चला 49-100चा कॉल आपण घेणार आहोत. 180 क्वांटिटी. मार्केट 697 चाललं आहे. निफ्टी वरती चाललेलं आहे. बँक निफ्टी अजूनही खालतीच चाललेला आहे आणि गॅपडाऊनच काढत चाललेला आहे तो. 3 मिनटावरती तो 50 मुव्हिंग ॲव्हरेज तोडलेला आहे त्यांना. $693, 701. पाच मिनटावरती आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की बँक निफ्टी 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आलेला आहे आणि 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आलेला आहे. त्यामुळे इथं वरती जाऊन तो रेजिस्टन्स खाऊन परत खाली येऊ शकतो. हा आता मेन प्रॉब्लेम आपल्याकडे आलेला आहे. 705, 708. ही गडबड आहे. तर हे लोक जे आहेत हे लोक इथं आता प्रॉब्लेममध्ये आलेले आहेत. आणि 693, 703, 714, 49, 400चा पुट 700 चाललेला आहे. 210, सॉरी 180. आपण घ्यायचो आणि वरती जायचं. मेन प्रॉब्लेम तो आहे. मला एक सुद्धा रिट्रेसमेंट कॅन्डल अजून दिसत नाही आहे. त्यामुळे मला याच्यामध्ये एंट्री करायला थोडी भीती वाटते. मी पॉज करतो. चला इथं एक मला कॅन्डल मिळते आहे एंट्री करायला. 691, 180 क्वांटिटी. बाय. 49, 400चा पुट आपण बाय केलेला आहे. ऑर्डर 707ला गेलेला आहे. $695, 699. आता ही जी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय हा इथे जे लोकांनी बाय केलेलं आहे हे थोड्याच वेळामध्ये हंट होणार आहे. त्यामुळे आपण अजून एक इथं बाय करतोय. तीन बाय केलेले आहेत. 4 बाय केलेले आहेत. पाच बाय केलेले आहेत. 18, 95, 900 क्वांटिटी घेतलेली आहे.
आणि आपली पोझिशन आत्ता बघितली तर 20,000 रुपये चाललेली आहे. अजून बाय करतो. झालेली आहे आपली बाय. 6,000 रुपये 8,000 रुपये पोझिशन चाललेली आहे. आता आपल्याला सेल करायचं आहे. बघूया मार्केट काय करतं आहे. ही झालेली आहे हंट. मी सांगितल्याप्रमाणे हे हंट झालेलं आहे. तर प्रॉब्लेम एवढाच आहे की आता हे ना बरोबर 200 मूविंग ॲव्हरेजला सपोर्ट घेतलेला आहे आणि आपण अख्खी पोझिशन घेऊन बसलेलो आहे. त्यामुळं गडबड होण्याची शक्यता वाटते मला. पण ही जी वीक आहे ही वीक मला इथं हंट होण्याची शक्यता वाटते. अरे देवा, गडबड होई गवा. 200 मूविंग ॲव्हरेजचा सपोर्ट घेतला आहे आणि आपण इथं अख्खी पोझिशन घेतलेली आहे. अजून काय बाय होते का? 90 क्वांटिटी बाय होऊ शकते अजून. ठीक आहे, बाय. पण 90 क्वांटिटी अजून एक बाय केलेली आहे. आपली 221ला पडलेली आहे ती. आणि बघूया आता काय होतं. सेलची ऑर्डर लावून बसूया आपण. 1170 क्वांटिटी आहे आपल्याकडं आणि 1170 म्हटल्यानंतर हे 775 786. मी पॉज करतो. 36,000 रुपये प्रॉफिट चाललेलं आहे. 765 45,000 रुपये प्रॉफिट चाललेलं आहे. आणि मार्केट आता ही जी वीक आहे, ज्या वीकनं सपोर्ट घेतला होता ती वीक त्याने इथं हंट केलेली आहे. पण आता ही वीक काढलेली आहे, त्यामुळे ही वीकही हंट होण्याची शक्यता आहे. साधारण इथं 920 900पर्यंत मार्केट येण्याची शक्यता आहे. बघूया, मी पॉज करतो. 782 चाललेलं आहे. 792. आपण 816ला बाहेर पडू. 69,000 रुपये प्रॉफिट चाललेलं आहे. 816ला आपण बाहेर पडू. जास्त काही हे करण्यात पॉईंट नाही आहे. 816ला जाऊ शकतो का? जाऊ शकतो. गेलेला आहे. 816ला आपण बाहेर पडलेलो आहोत. आणि आजचा आपला प्रॉफिट झालेला आहे 1,01,000 रुपये. तर आपण आता सेटअप बघूया काय होता आपला. सेटअप त्याचा असा होता की आपण किती वाजता सेल करायला सुरुवात केली ते बघूया. सुरुवातीला आपला बायस जो होता तो बाईंगचा होता, कारण मार्केट वरती जाईल असं वाटलं होतं. 9:24 आपण बाय करायला सुरुवात केली. 49,400चा पुट 1 मिनिटाच्या कॅन्डलवरती जातो 9:22 म्हणजे ही आपण ग्रीन कॅन्डलचा वाट बघत होतो. इथून मार्केट पडलं. इथून मार्केट का पडलं ते मी तुम्हाला सांगतो. कारण का कालचा रेजिस्टन्स जोरदार होता. काल पहिली कॅन्डल जर का आपण बघितली तर ही 9:15ची पहिली कॅन्डल ग्रीन होती आणि 50 मूविंग ॲव्हरेजला त्याने भरपूर सपोर्ट घेतला होता. म्हणजे इथं याचा अर्थ असा झाला की इथं बायर्स भरपूर आले होते. बायर्स भरपूर आल्यामुळं ही कॅन्डल ग्रीन निघाली. पण काल ज्यांनी इथं सेल केलेले होते आणि जर का आपण 30 मिनिटाच्या कॅन्डलवरती जर का बघितलं तर 30 मिनिटाच्या कॅन्डलवरती इथं ही फिबोनाचीची जी लेवल आहे 49,330 ही फिबोनाचीची लेवल आपण 2 दिवसापूर्वीच काढून ठेवलेली आहे. बरोबर आजचा टॉप जर का बघितला 49,328 म्हणजे ही जी लेवल आहे 49,330 ह्या लेवलनं इथं भरपूर म्हणजे इथं जर का बघितलं हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट याबरोबर या सपोर्टला इथं रेजिस्टन्स बनवलेला आहे आणि ह्या रेजिस्टन्सवरती लोकांनी भरपूर शॉर्ट केलेलं आहे. ही पहिली गोष्ट होती. दुसरी गोष्ट म्हणजे मूविंग ॲव्हरेज 200 मूविंग ॲव्हरेज जे आहे 30 मिनिटावरती हे इथं वरती आहे आणि हे खालती आहे प्राईस आपली. त्यामुळे मूविंग ॲव्हरेज 200च्या खाली कधीही आपण शॉर्ट करायचं, वरती गेलं तर लॉंग करायचं. ओके.
तर मुख्य कारण हे होतं की शॉर्ट 49,330 या लेवलला शॉर्ट आलं. 2 मिनिटाच्या कॅन्डलवरती जर का आपण बघितलं तर आपण आधी सकाळी जे लाईन काढून ठेवली होती की या लेवलच्या वरती जर का गेलं तर आपण लॉंग करणार होतो, नाहीतर नाही तो करणार. हे सगळं बघितल्यानंतर मी शॉर्ट करण्यासाठी ग्रीन कॅन्डलची वाट बघितली. ही जी ग्रीन कॅन्डल आहे 22 आणि 2300, या ग्रीन कॅन्डलला आपण सेलिंगला सुरुवात केली. इथं जर का वरती बघितलं तर 20 मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे हे खालच्या दिशेने प्रवास करत आहे. 50 मुव्हिंग ॲव्हरेज पण खालच्या दिशेने प्रवास करत आहे आणि कधी ना कधीतरी त्यांचा इथं क्रॉसओव्हर होणार होता. म्हणून बरोबर या ग्रीन कॅन्डलला हे बघा 9:24 24 24 25 25 25 आपण फुल पोझिशन इथं 23 म्हणजे 23 ह्या इथं सुरुवात केली आपण सेल करायला आणि आपण बाय करायला. आणि ही जी आहे 9:30 जी कॅन्डल आहे, 9:30 ही मोठी लाल कॅन्डल, ह्या लाल कॅन्डलच्या टोकाशी इथं आपण आपली पोझिशन कव्हर केलेली आहे. तर आजचा सेटअप हा असा होता आणि इथं सपोर्ट त्यानं तोडला आहे. आता हा जो सपोर्ट आहे हा इथं रेजिस्टन्स बनेल आणि इथं रेजिस्टन्स बनवून हे असं इथून परत खालच्या दिशेनं मार्केट जाण्याची शक्यता आहे. कारण का हे मुव्हिंग ॲव्हरेज इथपर्यंत तरी येईल आणि इथं त्याला रेजिस्टन्स मिळेल. तर आजच्या दिवसामध्ये आपण चांगला प्रॉफिट मिळवलेला आहे, साधारण 1,01,000 रुपये. तर इथं मी आपलं आजचं ट्रेडिंग थांबवतो. उद्या मी काय बहुतेक येण्याची शक्यता नाही, कारण मला उद्या जरा काम असल्यामुळं उद्या आपण सुट्टी घेणार आहोत. आणि तसंही सलग 6 दिवस आपण प्रॉफिट करतो आहे, त्यामुळे 1 दिवस सुट्टी घ्यायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला जर का हे आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, मला कॉमेंट करून प्रश्न विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं जरूर देईन. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.